आजकालची मुलं म्हणण्यापेक्षा लोक सुद्धा पहाटे 8 वाजता उठतात. सूर्यमुखी रोज पहाटे उठा. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेत वैराग रागशिकी वितराग शिरोमणी देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचे पट्टशिष्य असणारे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म असे निष्ठावंत असणारे पिंपळनेर निवासी निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग असून महाराज या अभंगातून आपल्या जीवनातील भगवत कल्याण ज्या साधनाद्वारे होते, आपल्या कल्याण ज्या साधनाद्वारे होते त्या साध्य साधनांचा विचार निळोबाराय महाराज या अभंगातून करतात. विठाला विठाला निळोबाराय महाराज म्हणतात, तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं आहे ना, तर एकच करा. काय करा? भगवंताचे नाम चिंतन करा. दुसरे त्या भगवंताची कीर्ती श्रवण करा आणि त्याचे पाय अंतःकरणामध्ये धारण करा. त्यामुळे काय होईल? तुमच्या जीवनातील काळ सार्थक होईल. परंतु जसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर औषध देतात, पण औषध दिल्यानंतर एक सांगतात, पथ्य सांगतात. पथ्य तेवढं पाळा. पित्त होतं, तंबाखू खाऊ नका. माणूस तंबाखू खाल्ल्याशिवाय तर राहीना. डॉक्टरला म्हणतात गोळ्या किती सांगा, पण तंबाखू तेवढे बंद करायला सांगू नका. औषधं किती सांगताय, पथ्य पाळलं नाही तर रोग बरा होणार नाही. तसं निळोबाराय म्हणतात कोणतीही सेवा करा, पण त्यात पथ्य पाळा. काय पथ्य पाळा? अहंकार करू नका. अहंकार विरहित सेवा करा, तुमच्या जीवनाचं कल्याण राहिल्याशिवाय राहणार नाही. यामुळे फायदा काय होईल? फायदा निळोबाराय शेवट सांगतात 3 सिद्धी आहेत. स्वरूप सिद्धी, साहित्य सिद्धी आणि या स्वरूप सिद्धी निळोबाराय महाराज तुम्हाला प्राप्त होईल. तो भगवान परमात्मा आपलं स्वरूप तुम्हाला देईल. मग तुम्ही काय करा? त्या भगवंताचं नाम चिंतन करा. विठाला विठाला तुम्ही म्हणाला महाराज इतक्या जलद का सांगताय? राहिला 1 तास. 1 तासात मी चिंतन किती करणार? आता गोड सुंदर अशा चाली म्हणणारे महाराज आहेत, त्यांची चाली किती ऐकणार? आणि विशेष म्हणजे आमचे कुलाळ महाराज लाईव्ह माझे कीर्तन करतायत. बाळोमा यूट्यूब चॅनेलचे ते स्वतः एडिटर आहेत आणि 1 तासामध्ये एवढा खेळ, वेळ कमी आणि सोंग जास्त झाले. विठाला विठाला काही पहिल्या दिवसाचं कीर्तन असंच असतं. म्हणजे पहिल्या दिवशी पत्रव्या टाकायचं काम कीर्तनकाराचं असतं. आणि मला वाटते उद्यापासून कीर्तनकार सुंदर आहेत. सुंदर म्हणजे महाराष्ट्रात ज्यांची नाव लौकिक आहेत. आमचे श्यामसुंदर महाराज ढवळे, आदरणीय सुरेशजी महाराज सूळ, आदरणीय शिंदे माऊली, एवढे मोठमोठे कीर्तनकार आणि लोक एवढे आलेत. मला वाटते उद्यापासून एक करायचे, प्रत्येक माणसाने एका माणसाने 5-5 माणसं घेऊन यायची. किमान लोकांनी म्हणू नये एवढी साऊंड सिस्टीम, एवढे कलाकार या ठिकाणी आणि लोकच ऐकणार नसतील तर असं नाही. उद्यापासून सर्वांनी एका माणसाने किती आणायची माणसं? 5-5 माणसं उद्या घेऊन यायची. आता आजचं कीर्तनकार आपल्यातलाच आहे, कारण 8 दिवस मी रोज आहे इथं, त्यामुळे आज काय टेन्शन नाही. पण उद्यापासून जास्त संख्येने लोकांनी यायचं आहे, कारण महाराष्ट्रात फिरणारे कीर्तनकार आज या सहयोग नियोजक मंडळाने आपल्याकरता या ठिकाणी आणलेले आहेत. त्यांची विचारधारा एक, आणि मला एक विशेष वाटतं की मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, अगदी मोठमोठ्या कीर्तनकाराला साथ करतो, पण या ठिकाणी येणारे कीर्तनकार पूर्ण वारकरी संप्रदाय ज्यांना महान मानलं जातं. म्हणजे संप्रदायामध्ये कीर्तनकार समोरून चालले तर लोकांच्या मस्तके त्यांच्या चरणावरती झुकावी अशी कीर्तनकार आहेत. आदरणीय सुळ महाराज, शिंदे माऊली, एवढे मोठे कीर्तनकार याचे. आतापर्यंत जेवढे संत परंपरेमध्ये संत महात्मे होऊन गेले, तेवढ्या संत महात्म्यांनी जगत कल्याणाचा विचार एकच सांगितलाय. काय सांगितलंय? तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी येतो दे. काय सोपं साधन सांगितलंय? भगवंताचं नामचिंतन. हो, भगवंताचं नामचिंतन. तसं पाहिलं तर युग परत्वे 4 युग झाली. 4 युगामध्ये भगवंत कल्याणाचं साधन वेगवेगळे सांगितले. भागवतकार सांगतात कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम येतो मग हे द्वापारे परिचर्यायाम कलो तदहरी कीर्तनात. 4 युग झाली. प्रत्येक युगामध्ये भगवत कल्याणाचं साधन वेगवेगळे. कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन काय सांगितले? कृतयुगामध्ये कृते ध्यायतो विष्णू, ध्यान धारणा. कृतयुगामध्ये ध्यान धारणा करायची. किती दिवस? किती दिवस नाही, हजारो वर्ष. कारण त्यावेळी
आयुष्य मर्यादा लाख लाख वर्ष होती. हजारो लाखो वर्ष तपश्चर्या करायची. कशी करायची? एका पाया उभं राहून. आम्हाला 2 तास, आता 1च तास राहिलाय, 1 तास कीर्तनामध्ये सुद्धा 84 आसनं होते आपली. पण त्या काळामध्ये ध्यानधारणा लाख लाख वर्ष एका पाया उभं राहून. आपण भगवान शंकराची मालिका होती, त्या मालिकेमध्ये बघतो आपण एका पाया उभं राहून ओम नमः शिवाय एका पाया उभं राहून. त्यावेळी ध्रुवबाळाने तपश्चर्या केली, ध्यानधारणा केली. काय खाल्लं ध्रुवबाळाने? वनामध्ये गेल्यानंतर काय खाल्लं? वनामध्ये गेल्यानंतर फक्त चिंच आणि बोरं खाल्ली. चिंच आणि बोरं का खाल्ली? आणि दोन्ही आंबट. पोटभर खाता येत नाही आणि पोट भरत नाही म्हणून खाल्ल्याशिवाय राहत नाही. म्हणजे चिंच आणि बोरं खाल्ली. पण किती दिवस खाणार? काही महिन्यानंतर ध्रुवबाळाने तेही त्यागलं, फक्त हवा प्राशन केली. त्यानंतर काही काळानंतर हवाही बंद केली. मग मात्र भगवान परमात्म्याला यावं लागलं ध्रुवबाळासाठी. अडळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागरू उपपन्या. ध्रुवबाळाला अडळपद दिलं. कधी दिलं? ध्यानधारणा केली. कशी केली? अशी केली. बोरं आणि नुसती हवा घेऊन काही काळानंतर हवाही घेतली नाही. पण आजच्या काळाला ते सुद्धा तसं होईल का? महाराज लोकांची सेवा आजकाल एवढी चालली आणि खरं भाग्य आहे बरं का, आमचं भाग्य आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनकार काय अलीकडं संप्रदायाला जरा वेगळं वळण लागले. विठाला 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 काय आपली वाचा तिथपर्यंत पोचत नाही. जास्त न बोललेलं चांगलं. ध्यानधारणा कृतयुगामध्ये ध्यानधारणा आपल्याला होत नाही. ध्यान कीर्तनामध्ये आले तरी लोक विचार करतात कीर्तनकाराचं ध्यान जास्त नसतं. गारला कुलूप लावलंय का? आणि कुलूप लावलं असेल त्या कुलपाला झटका दिलाय का? काय लोक डोळं दाखवून कीर्तनातच कुलपाला झटका देत बसतात. ध्यानधारणा होत नाही कृतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये यज्ञ, त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचे. यज्ञ त्रेतायुगामध्ये कसे करायचे? आजकाल तर यज्ञ होतो आपलं होम हवन करतो, आपण होम करतो. ते होमामध्ये काय वाटतं? तूप मिळतच नाही. तुपाच्या वेळी काका काय सांगतात? डालडा घेऊन या. डालडा चालत नाही कारण डालड्यामध्ये चरबी असते, म्हणून डालडा वारकऱ्याला चालत नाही. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? ऐका ध्यान देऊन. डालडा वारकऱ्याला चालत नाही. इथून पुढं महिला मंडळ दिवाळीच्या वेळी त्या शंकरपाळ्या करतात ना, मग त्या शंकरपाळ्या मऊज होत नाही त्या. आता सुगरणबाई जर असली ना, बघा म्हाताऱ्या महिला पहिले पूर्वीच्या भाजीला कमी टाकून द्या, त्यांच्या हाताला चव होती. आजकाल मुलं म्हणतात आई तुझ्या हाताला चव नाही. आई सांगते अरे माझ्या हाताला चव नाही. तुझी बायको जर चपात्या करता भाकरी करताना बघत जा, बायकोचं पायाची बोटं कुठं असतात? परातीमध्ये. त्या काटवट पहिली गेली, परातीमध्ये बोटं कुठं असतात? तुझ्या बायकोच्या पायाच्या बोटाला चव आहे. म्हणून डालडा, ऐका, डालडा वापरायचा नाही. सुगरणबाई असेल तर कसलंही असू द्या पदार्थ तो चांगला होत असतो. विठाला 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 विठाला. पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ, त्या यज्ञामध्ये साध्या गाईच्या तुपाची धार, साध्या गाईच्या दुधापासून केलेलं तूप, त्या तुपाची धार हातीच्या सोंडे एवढी सोडायची. किती दिवस? जोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही तोपर्यंत. असे 100 यज्ञ जर केले तर त्याला इंद्रपद मिळतं. इंद्रपद 100 यज्ञ केल्यानंतर. कुंभकर्णाचे 100 यज्ञ झालं बरं का. पण कुंभकर्ण कोण होता? राक्षसी होता. पण देवांनी इंद्रदेवांनी वरुण देवांनी धावा केला भगवंताचा. भगवंताला सांगितलं राक्षस हाती जर इंद्रपद गेलं तर वाटोळ होईल. म्हणून देवाने काय केलं? भगवान विष्णूंनी सरस्वती मातेला त्या कुंभकर्णाच्या जिभेवर बसवलं. आणि त्यावेळी कुंभकर्णाने काय मागितलं देवाला? मला इंद्रपद पाहिजे. सरस्वती माता जिभेवर बसल्यामुळे ईच्या जागेवर नी झालं आणि त्यांनी इंद्रपद म्हणण्याऐवजी काय झालं? निद्रपद झालं.
भगवान परमात्मा म्हणले एक दिवस नाही 6 महिने उठूच नको आता. म्हणून त्या काळामध्ये यज्ञ पूर्ण होत होते, पण एवढं तूप ही कुठनं मिळणार. आज वारकऱ्यांनी पंक्तीला जर तूप मागितलं तर आतून आवाज येतो चूप. ही साधना होऊ शकत नाही. त्यानंतर आला द्वापार युग. द्वापारे परिचर्यायाम पूजा विधी होत नाही. पूजा विधी आजकाल पूजा करायला बसले, हरिपाठ चालू झाला तर बाहेरच आठवतं, देव आठवतच नाही. आणि तेवढ्यात चुलीवरती दूध तापत ठेवलेलं असावं, तिकडे पूजा हरिपाठ चालू असावा आणि एखादा मांजर त्या दुधावरती टपून यावी. ही पूजा करताना छरछर म्हणतं आणि मांजर काय हलत नाही. शेवटी मांजर तोंड घालणार तेवढं ते पूजेवाले महाराज तांब्यात फेकून आणतात. बाहेरचं कोण येत नाही. म्हणजे आपले ध्यान सुद्धा तेवढं राहत नाही, पूजाही होत नाही. शेवटी संत महात्म्यांनी ओळखलं या कलियुगामध्ये साधना होऊ नये. ती अवघ्या वाटा झाल्या शीन, कलीन घडी साधन, उचित विधान, नकळे नकळे सर्वता, भक्ती पंत बहु सोपा, पुण्य ना गावे या पापा, इनी दानी पायाची खंडती, कलियुग कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने कलियुगा संत महात्म्याने बुडते हे जन न देख वेडोळा, येतो कळवळा येतो हिताचा कळवळा, पडते संत महात्मा हे बुडत असलेले जन पाहवलं नाही. पण संत महात्म्याने विचार केला या जगाचा उद्धार करायचा असेल त्या जगाला साध सोप सुलभाचं साधन हुडकून काढावं. पण संत महात्म्यांनी साधं सोपं साधन काढलं की संत महात्म्यांनी सांगितलं तुम्हाला हे साधन होत नाहीत ना, तुम्ही एकच करा, त्या भगवंताचं नाम चिंतन करा, त्या भगवंताची कानाने कीर्ती ऐका, त्या भगवंताचे पाय आपल्या अंतःकरणामध्ये धारण करा. अभंगाचं पहिलं शरण.
नामवाची सोमनती पाऊलेचे सेवा. आमच्या अविनाश महाराजांनी सुंदर चाल लावली आणि चाली अशा वारकरी असाव्यात. विशेष म्हणजे ह्या चालीचा भाव जसा असावा तशी चाल असावी. महाराजांच्या करता एकदा टाळ्या सर्वांनी वाजवा. आपल्या मुलाचं कौतुक आपणच करायचं असतं. आणि आमचे तुकाराम महाराज असतील, आमचे राम महाराज पवार, बाळासाहेब महाराज आणि आता झाले आमचे बापू महाराज आणि विशेष सर्व कार्यक्रमावर सर्वांचं डिमांड असणारे विकास महाराज, नंदू महाराज, दादा महाराज आणि आमच्या कुलाळ महाराज, एवढी सिस्टीम सगळे हँडल करणारे यूट्यूब चॅनलचे, बाळूमामा यूट्यूब चॅनलचे सगळ्यांना नाचवणारे मोठ्या महाराजांना, सागर महाराज, सुळ महाराज यांच्या कीर्तनला ज्यांनी प्रकवास बदल आमचे स्वप्नील महाराज असतील, ओंकार महाराज. आणि आम्ही लहानपणी इथे येत होतो. आता कोणाला माहीत असेल नसेल माहिती आहे, पण आमचे जानू महाराज कारंडे आणि सावता महाराज यांना माहिती आहे. आम्ही लहानपणी येत होतो इथं. ओपाळ्याचे जे गायक यायचे बाबूभाई का काय त्यांचं नाव होतं, त्यावेळी लहानपणी येत होतो आम्ही. त्यावेळचं आठवतंय 4 लोक यायचे आणि ते कांगाव कांबरून. आता गारता नाही, पण ह्या दिवसात गार असतं. आम्ही 4-5 जण आणि 4 लोक असायचे. पण आज एवढा सुंदर मंडप भरलाय. सर्वांच्या करता सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या का वाजवायच्या? उद्या ह्यापेक्षा जास्त लोक आले पाहिजेत. विठाला 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 विठाला. काय एवढी सुंदर चालीची माणसं. तसा मी काय एवढा चालीचा नाही, पण तशी सेवा दत्तप्रभू देतील, बुद्धी देतील ती सेवा करण्याचा प्रयत्न. तो निळोबराय सांगतात जगत कल्याणाचा एकच मार्ग नामचिंतनाचा. बरं, हे नाव कसं घेतल्यानंतर भगवान प्राप्त होईल व कसंही घ्या नाम. नाथ महाराज तर म्हणतात भांडताना घ्या, कांडताना घ्या, कामामध्ये काम काही म्हणा, सुख होईल कामामध्ये काम करत म्हणा. पूर्वीच्या काळामध्ये बैलावरती शेतकरी पेरणी करताना काय म्हणायचे? गणपतीचं नाव घ्यायचे. नांगूर हाणताना सुद्धा गणपतीचे नाव घेते. एकमेकाला भेटल्यानंतर राम राम. भगवंताचं नाम कसंही घ्या, येईल तैसा बोल रामकृष्ण. भगवंताचं नाम कसंही घ्या. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपे कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. नाम इतकं सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. एवढं महान असं नाम एका नामचिंतनाद्वारे वाल्या कोळेनी आपल्या जीवनाचं सार्थ केलं. हो, वाल्या कोळी काय होता हो? वाल्या कोळी ब्रह्महत्यारा. तिला वेळे एक माणूस मारायचा, असे रासात रांजण मरलं. एवढा ब्रह्महत्यारा वाल्या कोळी. पण प्रभू रामचंद्रांनी कसं वागावं, कसं जगावं, कुठं जन्माला यावं हे वाल्या कोळ्यांनी लिहिलं. केलं रामायण रामादी
केले रामायणाने. एका नामचिंतनाच्या द्वारे वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. मीराबाईंनी आपल्या जीवनामध्ये काय केलं हो? मीराबाईंनी आपल्या जीवनामध्ये फक्त भगवंताचं नामच घेतलं. हे आको जो श्याम का दर्शन किया करे, हे श्री जो प्रभु चरण में मन किया करे, बेकार रहे बातें मुख वो जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोरे नहीं शोभा ये हाथ जो भगवान कंचन किया करे, मरकर भी अमर नाम है जीव का जीवन. प्रभु प्रेम में बलिदान जीवन किया ऐसी लागी मीरा मीराबाई गुरुमानावर हातामध्ये टाळ विना चिपळ्या घ्याव्या, नाचत भगवंत नाचूंगी 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 हरी गुण नाचत नाचत पग घुंगारू बांधा भजन करावं. आपल्या कुळाला नाचणारी, कुळाचा नाश करणारी मुलगी जन्माला आली म्हणून बापाने विष द्यावं. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा पूर्ण जीवनामध्ये केवळ भजनच केलं. पुन्हा तुम्ही कुणी ऐकलं असेल कीर्तन, जैतनाकांचं कीर्तन, असा पहाडी आवाज. भजन जैतनाका भजन करायच्या. तर महिला मंडळ या ठिकाणी सरकारने आरक्षण जास्त दिल्यामुळे महिला मंडळ जास्त आहे आणि सरकार लाडक्या बहिणीवर आलंय बरं का. आता महिला मंडळ जास्त आहे म्हणून महिला मंडळी म्हणायचं, पाठीमागं म्हणायचं, म्हणणार ना महिला मंडळ सर्वांनी म्हणायचं. साखरेमध्ये घरात मुंग्या कशा असतात एका लाईनीत सर्वांनी एका स्वरात म्हणा. विशेष पुरुषापेक्षा महिलांना आवाज चांगला दिलाय. नाहीतर इथं मी म्हणायला होतो का म्हण, तुम्ही घरी म्हणता होय, घरी कोण म्हणते हो. सर्वांनी म्हणा एका स्वरात.
सुंदर माझ्या घरात चंद्र सूर्य झाली का झाली का म्हणून देवळात मंदिरामध्ये येऊन सर्वांनी रोज भजन करायचं. कारण मंदिरात का करायचं, घरी आपण करत नाही. उद्यापासून जास्त संख्येने या. मी सारखं का सांगतोय, उद्यापासून कीर्तनकार मोठे मोठे येणार आहेत. त्यांनी भजन म्हणायला लावलं तर महिला तरी ज्या दिसाव्या त्या पुरुष वर्ग ज्या दिसला पाहिजे. महिला मंडळीने भजन केलं, पुरुष वर्गाने 1-2 मिनिटं करायचं. सर्वांनी सुंदर भजन झालं. किती सुंदर झालं भजन. आणि एकच भजन तुमच्या बरोबर येणार आहे. किती संपत्ती कमवा, कोरोना काळामध्ये लखोपती माणूस जेशी पण उचलून नेलं, कोण आलं नाही जवळ, पोरगा सुद्धा आला नाही. कोणी म्हणून आहे म्हण बायको माझी, कोणी येत नाही, लांबणी तुकडा टाकत होती. जेवढं भजन केलं तेवढंच भजन बरोबर येणार आहे. विठाला विठाला विठाला. नाम चिंतनाची ताकद आहे. रामायणातील प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र लंका जिंकल्यानंतर, लंका जिंकायच्या टायमाला गेल्यानंतर वानरांनी सेतू बांधला. नळ नीळ दोघांना वर होता की त्यांच्या हातातून दगड बुडणार नाहीत, त्यांना वर होता. आता ती गोष्ट सांगायला आपल्याला वेळ नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले माझ्या नावाची ताकद एवढी की माझ्या नावाने दगड तरतात, माझ्या हातातून दगड तरणार नाही का? प्रभू रामचंद्रांनी दगड टाकला पाण्यामध्ये, पाण्यामध्ये बुडला. एक बुडला म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलं, आता पातळ चिप घेतली ती टाकली, तेही तळाला गेले. दुसरा टाकला, तिसरा टाकला, सर्व दगडी तळाला गेली. तर प्रभू रामचंद्रांनी काय केलं, एखादा माणूस गाडीवरून पडल्यानंतर काय करतो, लागले कुठं बघत नाही, आपल्याला कोणी पाहिलं का बघतो. प्रभू रामचंद्र म्हणले आपल्या हातून दगड टाकलेले बुडतं, हे पाहिलंय का कोणी, मागं पाहिलं तर मारुतराय मागे होते. जय श्रीराम. भगवान प्रभू म्हणले मारुतराय तू कधी आला? हनुमंतराय म्हणले पहिल्या दगडाला झालो. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमंतराय मला एक प्रश्न आहे, माझ्या नावाने लिहिलेले दगडी तरतात आणि मी टाकलेला दगड का बुडतोय? हनुमंतरायाने दिलेलं उत्तर गोडे आहे का? हनुमंतराय म्हणले प्रभू अहो तुम्ही सोडलेला कोण तरल का हो? तुम्ही देवाने सोडल्यानंतर कोण तरल होय, आणि देवाने पकडल्यानंतर कोण बुडल? म्हणून मराठीमध्ये एक म्हणत असतो आपण, काय म्हणतो, देव तारी त्याला आणि देव मारी त्याला, डॉक्टर तारी
कोरोना काळात बघितलं, 80 वर्षाची म्हातारी घरी आली आणि तरुण तरुण 16-20 वर्षाची मुलं गेली हो. डॉक्टर नाही, एकच नाम, ते एकच लीला तरले. भगवान परमात्म्याचं नाम ज्यांनी घेतलं ते हे एकच तरले. पण हे भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये येण्याकरता 2 गोष्टी लागतात. कोणत्या 2 गोष्टी? एक, पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं, पूर्वजन्मीचं सुकृत असावं लागतं. दुसरी गोष्ट, या वाचेला नित्य सवय असावी लागते. पूर्वजन्मीचं पुण्य आपण म्हणत असतो, माझ्या वडिलांची, तुकोबराय सांगतात, माझ्या वडिलांची मिराचे का देवा. एखाद्या घरामध्ये, एखाद्या कुळामध्ये चांगला सात्विक मुलगा जन्माला येतो. कधी येतो? त्या घरामध्ये पूर्वजन्मीची काहीतरी पुण्य असते. त्या वडिलाची असेल, वडिलांची नसेल आजोबाची असेल, आजोबाची नसेल पंजोबांची असेल. म्हणून अलीकडे माणसं काय म्हणतात, पोटाला कोण आला, कोण म्हणतो आजोबा आला, कोण म्हणतो पंजोबा आला. म्हणजे पूर्वजन्मीची पुण्य असेल तर साधू जन्माला येत असतो. विठाला 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 पाठामध्ये सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरिपैठा होय. ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठात सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. दुसरी, या वाचेला सवय असावी लागते. वाचेला नित्य, ज्याच्या वाचेला सवय, त्याच्या मुखात कधीही बघा दिसलं तरी राम रामच म्हणणार. देव असं मंदिरापुढून निघाली तरी एखादा भेटला माणूस काय म्हणतो, राम राम. झोपतने उठल्यानंतर राम रामच म्हणतात. किती कंटाळा आला, माणूस उठल्या उठल्या काय म्हणतो, कोण म्हणतो? त्याचं पूर्वजन्मीचं पुण्य असेल, वाचेला सवय असेल तर. ज्याच्या वाचेला सवय नाही तो कंटाळा आल्यावर माणूस उठला की अग ग ग ग बाया बाया, दुसरं काय म्हणायचं. पण वाचेला ते सवय असावी लागते. गुरुवर्य पण्णा महाराज कराडकर तात्या महाराजांनी एक सांगितलेला दृष्टांत सांगतो थोड्या वेळ 2 मिनिटांमध्ये. तात्या महाराज म्हणले, एका शेठच्या घरी भजना करता गेलो आम्ही वारकरी. आणि आता वारकऱ्यांना जेवण म्हणजे वारकऱ्यांचं जेवण. कधी वारकऱ्याच्या पंक्तीला येत जा, वारीमध्ये पुण्यामध्ये सुंदर वारकऱ्याचे पंगत. आता शेठच्या घरी एवढं सुंदर पंचपक्वानाचं जेवण, आणि जेवण करावं वारकऱ्यांनीच. जेवण कोणी करावं? शेतकऱ्यांनी, वारकऱ्यांनी. सुंदर असा ताव मारला पंचपक्वानावरती, आणि मालिक येईपर्यंत ते भजनी मंडळ बाजूला 5 मिनिटं काढली. आणि त्याच ठिकाणी आता ते वारकरी, कंटाळलेले वारकरी भजनी मंडळ, त्याच ठिकाणी ते झोपी गेले. मालक आला. मालक त्या आता सगळी झोपली तरी माणसं काय म्हणतात, गोराक्याने गुरं सोडले म्हणून मालकाला सोडायचं झालं का? भजनी मंडळ झोपलं म्हणजे महाराज झोपून चाललं का? महाराज जागेच बसले होते. ते आले म्हणले, महाराज. ते मालक आला, महाराज भजनी मंडळ भजन नाही केलं, जेवले खूप हुशार झोपलेत. आता ते महाराज हुशार होते. आता मी इतका हुशार नाही, पण अलीकडचे महाराज हुशार असतात. महाराज म्हणले, आम्ही भजनी मंडळ झोपलं नाही, भजनी मंडळ झोपलं नाही, भजन चालू आहे त्यांचं. माझ्या समोर डोळं झाकले तर घोरत्यात तुम्ही म्हणताय भजन चालू आहे. महाराज म्हणले, तुम्हाला ते भजन करतात हे ऐकायचं आहे का? मालकाला म्हणले, ठीक आहे. म्हणजे आणा तांब्यावरून आणला, त्यांच्या अंगावर पाणी टाकलं. आता ते वारकरी होते, काय म्हणले, राम 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 राम, ज्ञान देव. ते मालक म्हणला, हे काय येतं, हे कोणी बी करेल की भजन?
महाराज म्हणले कोणी नाही करणार. तुझा गडी झोपलाय, गड्याच्या अंगावर टाक पाणी. आता गडी असाच होता, त्याच्या अंगावर पाणी टाकलं. गडी काय म्हणला असेल, राम राम म्हणला असेल. होय तो काय म्हणला हे मी कीर्तनात सांगू. होय वाचेला सवय असेल तर मुखामध्ये भगवंताचं नाम चिंतन. विठाला 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 वाचेला सवय असावी लागते, तेव्हा भगवंताचे नाम चिंतन येतं. एक नाम चिंतन करा. नाम चिंतन नाही करता आलं तर भगवंताची कीर्ती श्रवण करा. वर्णावे ते तोरी एका विठ्ठला इतरांची कीर्ती वर्णनही करू नका आणि त्यांची कीर्ती ऐकू बी नका. कारण ज्यांचं चारित्र्य असतं त्यांचं चरित्र बनतं. चरित्र कुणाचंही बनत नाही. कोणीही म्हणू नाही की माझं चरित्र बनलं पाहिजे. ज्यांच्या जीवनात चारित्र्य असतं त्यांचं चरित्र बनतं आणि त्यांचीच कीर्ती वर्णन करा. संत माते तुकोबराय तर सांगतात, बोलण्याची नाही आता बोलायचं नाही. संताशिवाय काय, देवाशिवाय काहीच बोलायचं नाही. विठाला विठाला नामदेव अप्पा एक सांगतात, ताल जाय तो बाल जाय, सूर जाय तो शीर जाय. सूर गेला नाही पाहिजे. काही लोक म्हणतील महाराजांना काय आठवत नसेल म्हणून भजन चालू आहे. तसं नाही बरं का. संत महात्म्यांनी बसलेल्या लोकांकडून सुद्धा भजन घडलं पाहिजे म्हणून हे मधलं भजन घेतलंय. विठाला विठाला भगवंताची कीर्ती वर्णन करावी. कानाने त्या भगवंताची कीर्ती ऐकावी आणि दुसरं त्या भगवंताचं पाय अंतःकरणामध्ये धारण करावं. भगवान श्रीकृष्ण सतत राधा राणीचं नाव घेत होते, सतत राधेचं नाव घेत होते. आता महिलांना सगळ्या गोष्टी आवडतात, पण एक गोष्ट महिलांना आवडत नाही. कोणची गोष्ट? सवती मत्सर आवडत नाही महिलांना. सगळ्या गोष्टी आवडत्या. रुक्मिणी माता सत्यभामा म्हणे, एवढ्या अष्टनायिका असताना प्रभू राधा राणीचं नाव घेतात. मग त्यांनी एकदा राधा राणीला बोलवलं घरी आणि असं उकळतं दूध केलं आणि राधा राणीला प्यायला दिलं. उकळतं दूध, एवढं उकळतं दूध पिलं. राधा राणी पिल्या. राधा राणीच्या चित्तामध्ये भगवंताचे पाय सतत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण हे नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे हे सुंदर असं राधा राणीचं भजन चालले. भगवंताचे पाय चित्तामध्ये आणि वरून गरम दूध प्यायल्यानंतर त्या पायावरती दूध पडलं. ते पायाला फोड आले. अंतःकरणातल्या पायाला फोड नाही आली, प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाला फोड आले. आणि हे फोड कोणी पाहिलं? रुक्मिणी मातेने, सत्यभामा मातेने पाहिलं. प्रभू तुमच्या पायाला फोड कसे आले? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्याच कृपेचा प्रसाद आहे. तुम्ही गरम दूध दिलं राधा राणीला आणि त्या राधा राणीच्या चित्तामध्ये माझे पाय होते म्हणून त्या पायाला फोड आले. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन किती असावं. तुकोबराय सांगतात, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढराया. भगवंताचे पाय अंतःकरणामध्ये असावे म्हणून राधा राणीने जीवनामध्ये भगवंताची एवढी सेवा केली. म्हणून आजही आपण वारीमध्ये जसे माऊली माऊली भजन करतो तसे वृंदावनमध्ये काय भजन असतं? वृंदावनमध्ये काय भजन असतं? राधे राधे Radhe Radhe
करायला चिंतन किती केले तरी लोक काय उठले की महाराज याच ठिकाणी तुमची तुम्हाला समर्पण. नाम चिंतन केलेलं वाया जात नाही बरं का. ते तुम्ही किती झाडा ते तुमच्या बरोबरच येतं. म्हणून नाम चिंतन. म्हणून तुम्ही म्हणाल महाराजांनी सारखं भजनच का लावलंय. भजनामध्ये आनंद आहे, दुसऱ्या कशात आनंद नाही. एकटं बसा, एकटं भजन करत बसा. राधे राधे एकटं बसलं आनंद येणार का नाव. भगवंताचं नाम चिंतन करत राहा, सतत करत राहा. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये सकाळ 5 मिनिटं नामचिंतन करा, रोज संध्याकाळचं 5 मिनिटं करा. सकाळ 5 मिनिटं का करा नामचिंतन. भगवंताला विनंती करा, भजन करा, विनंती करा, प्रभू दिवस माझा चांगला जाऊ. नुसता दिवस चांगला जाऊ नाही, जोडीदार सुद्धा चांगलेच मिळावं. नाहीतर एखादा जोडीदार असा मिळतो खड्ड्यात घालणारा. जोडीदार सुद्धा चांगला मिळावा. जीवनामध्ये पाप कर्म दृष्टीस पडू नये याकरता जो सकाळचं 5 मिनिटं भजन करा. असं भजन केल्यानंतर तुम्हाला त्याची त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि संध्याकाळी 5 मिनिटं रोज झोपताना भजन करा. सायंकाळचं झोपताना 5 मिनिटं भजन करा. झोपताना 5 मिनिटं का म्हणून भजन करायचंय. भगवंताला विनंती करा, भगवंता सकाळी जसं उठवलं तसं उद्याही उठव. देवाने नाही उठवलं दुसरी एकेलीच उठवायला. मग रोज सकाळचं 5 मिनिटं भजन करा, सायंकाळचं 5 मिनिटं भजन करा. करणार का. सर्वांनी भजन करायचं. नेम करा जीवनामध्ये, नका काय करू, दुसरं काहीच करू नका. नित्य नेम त्याने म्हणावे की प्राणी लक्ष्मी ज्याच्या नित्य नियमाने भगवंताचं नाम चिंतन चालू असतं त्याच्याजवळ भगवान परमात्मा असतो. हे नाम चिंतन तुम्ही करा, अंतकरणामध्ये भगवंताचे पाय धारण करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील काळ सार्थक झाल्यावर राहणार नाही. परंतु यामध्ये तू निरोबर आहे. एक पथ्य सांगतात, तुम्ही कोणतीही सेवा करा, पण ती सेवा कशी करा, अहंकार रहित करा, निस्वार्थपणे करा. तुमच्या जीवनातील काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं 3रे वचन. Oh
कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. राहिलेला 2 चरणाचा भाग थोडा वेळ राहिलेल्या 5 मिनिटांमध्ये करायचा आहे. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या अंतःकरणाने सर्वांनी ताट बसून ताट मानेन भगवंताचं नाम सांगायचं. विठोबा राहिले 5 मिनिटं. 5 मिनिटांमध्ये सेवा संपवायची. भगवंताचं नाम चिंतन करत असताना एक पथ्य सांगितले निळोबरायांनी. काय पथ्य? जीवनामध्ये कोणतीही सेवा करा, ती सेवा निस्वार्थपणे आणि अहंकार रहित करा. कोणत्याही सेवेचा अहंकार धरू नका. वैकुंठवासी नामदेवप्पा शामगावकर नाव ऐकून असताल. ते सांगायक नेहमी सांगायचे, शरीरात 3 नसावेत, शरीराला 3 नसावेत, चित्तात 3 नसावेत, घरात 3 नसावेत, दारात 3 नसावेत, गावात 3 नसावेत आणि देशात 3 नसावेत. कळलं का? तुम्हाला कळलं असतं तर मग आमची कीर्तनावर बंद पडली असते. ऐका, मराठवाड्याकडच्या महिला महाराजांची एखादी ओवी चुकली तर खाल्ली सांगतात. शरीरात 3 नसावेत, शरीरात 3 नसावेत. विठाल 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 विठाल. शरीरात 3 नसावेत, कफ वात आणि पित्त. शरीरात 3 नसावेत, मल विक्षेप आवरण. चित्तात 3 नसावेत, काम क्रोध आणि लोभ. चित्तात 3 नसावेत. आता हे नाही राहिले देण्यात तरी नका राहू द्या, पण घरात 3 नसावेत. घरात काय 3 नसावीत? एक आळस नसावा, दुसरं व्यसन नसावं आणि तिसरं भांडण नसावं. पहिलं काय नसावं? आळस. आजकालची मुलं म्हणण्यापेक्षा लोक सुद्धा पहाटे 8 वाजता उठतात. सूर्यमुखी रोज पहाटे उठा. घरात आळस नसावा. दुसरं घरात भांडण नसावं, भांडण नसावं. वैकुंठवासी नामदेवप्पा सांगतात, घरात भांडण नसावं खरे, पण घरात 2 वस्तू असतातच. कोणत्या 2 वस्तू? खोरं आणि कुदळ. आहे का माहिती? खोरण कुदळ. नवरा भांड, खोरं. पुढचं बोलू आहे मी. घरात 2 वस्तू नसाव्यात, भांडण नसावं. आता दृष्टांत सांगत नाही, वेळ जाईल. तिसरं व्यसन नसावं. आप्पा म्हणायचे, नामदेव आप्पा म्हणायचे, ज्याच्या घरात व्यसन आहे त्यांनी चौकटीवरती एक शब्द लिहून ठेवावा, घराला कीड लागली म्हणून. व्यसन करू नका. जीवन एकदाच आहे. विसरली तया थोर झाली हानी. व्यसन करू. आम्ही व्यसनमुक्तीचा कार्यक्रम करतो. व्यसनामध्ये 10 व्यसन आहेत. त्यातले एक व्यसन दारू आणि मोबाईल एक आहे. परवा दिवशी बातम्या ऐकत असाल कुणी? बातम्याला ऐकलं असेल, हेडमास्तर भंडारा जिल्ह्यातील मुलांनी ऐकलं का नाही? हेडमास्टरच्या खिशातला मोबाईल फुटला
मास्तरही फुटला. हो, जाग्यावर मास्तर गेला. मोबाईलचे जास्त आता मी ठेवलाय म्हणजे टायमिंग बघण्याकरता ठेवतोय. तुम्ही म्हणाल की महाराजांचं ही गुराळ कुठपर्यंत चालायचंय. शक्यतो मोबाईल जवळ ठेवू नका. आता या ठिकाणी एक प्रयोग करून दाखवला असा तुम्हाला मोबाईलचा काय पॉवर आहे. एखाद्या वेळी दाखवेल तुम्हाला मोबाईलची काय पॉवर आहे. या ठिकाणी 2 मिनिटात लगेच दाखवेल. इतका मोबाईलची दाखवू का महाराज म्हणते दाखवा. या स्वप्नील महाराज या पुढे जाऊ द्या. कीर्तन थोडं हे करा. तुमच्या खिशात मोबाईल आहे का? काढा मोबाईल. ऐका मोबाईलची काय ताकद आहे. हात पुढं करा. एक हा हात मी जोरात दाबणार खाली. हात खाली जोरात दाबणार. तुम्ही जोरात ताकद लावायची. येतोय हात खाली नाही येत. आता ह्याचा परिणाम पुढचा बघा. मोबाईल घ्या खिशात. प्रत्यक्ष आता हा मोबाईल आहे. मी हात किती जोरात दाबला नाही आला. मी फक्त 2च बोटाने यांचा हात दाबणार. किती? फक्त 2च बोटाने. हात किती वेळात खाली येतोय बघा. करा हात पुढं. ही कशाची पॉवर आहे. आणि आता तर 5G रेंज आली. हो, लोक पहिल्या घरामध्ये चिमण्या असायच्या. चिमण्यावरती गाणी, चिमण्याची घरटी, किती सुंदर विचार होते पहिले लोकांचे. आता काही राहिलं नाही. आता 5G रेंज आली. करा हात पुढं. फक्त 2 बोटांनी हात यांचा खाली घेणार. आणि प्रत्यक्ष कोणीही बघा मी करतो ह्याच तुम्ही म्हणाल हे तुमचे महाराज म्हणून चालले. कोणीही उभं राहून द्या, किती ताकदवान राहून द्या, 2च बोटाने हात खाली येणार. ही कारण काय? एक मोबाईलची रेंज. आणि काल परवा दिवशी भंडारा जिल्ह्यातील मोबाईल फुटला घरा खिशातला आणि तो मुख्याध्यापक गेला. हो म्हणून व्यसन टाळा. विठाला विठाला पण व्यसन करू नका. घरात 3 नसावीत, दारात 3 नसावीत. दारात कोणचे 3 नसावीत? दारात नाला. नाला म्हणजे गटार. गोट्यात हेला म्हणजे रेडा. आणि घरात साला. साला माहिती? अखिल भारतीय सासूरवाडी संघटनेचे अध्यक्ष. साला नसावा. काय गडी म्हणतात सासूरवाडीचं आमच्याशिवाय बघायला कोण नाही. हे 3 नसावेत. गावात 3 नसावेत. चाडी करणारा, चोरी करणारा, लबाडी करणारा. आणि देशात 3 नसावेत. एक भ्रष्टाचारी, दुसरा अनाचारी आणि तिसरा अत्याचारी. विश्लेषण करत नाही. पण शरीरामध्ये 3 नसावेत. काम, क्रोध आणि लोभ. काम नसावा, अहंकार नसावा. सांगत होतो कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. भजन करा पण प्रेमाने करा. काय म्हणतात मी गेल्याशिवाय कीर्तनच चालू होत नाही. मी गेल्याशिवाय भजनच चालू होत नाही. अहंकार धरू नका. भगवंताला अहंकार सहन होत नाही. कोणी असो. रावणासारखा गेला हो. रावणासारखा ज्याची लंका सोन्याची होती. लंका सोन्याची होती. 1 ग्रॅम पण जीवाला आराम. तीच अंगठी बोटातली 50 ठिकाणी फिरवतो. अहंकार धरू नका. त्यामुळे होईल काय तर भगवान परमात्मा आपलं स्वरूप तुम्हाला देईल. अभंगाचा शेवट. काल सार्थक केला
नित्य समाधी काळ आपल्या जीवनाचा काळ सार्थक करायचा आहे तर एकच करा, त्या भगवंताचं नाम चिंतन करा, त्यामुळेच आपल्या जीवनातील काळ सार्थक होईल. झाली सेवा. तुम्हा सर्व वारकरी मंडळी आणि भगवान शंकरासमोर असणारे श्रोतूवर्ग, सर्व जे पी टी मास्तर, त्यांचंही दर्शन बऱ्याच वेळा होतं. सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी थांबतो. भगवान दत्तप्रभूंनी जशी सेवा करण्याची मला बुद्धी दिली, ज्ञानोबरायाने जशी बुद्धी दिली तशी सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. काय चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे बरोबर आहे ते गुरुवारांचा प्रसाद. आणि याच ठिकाणी थांबतो. तुकाराम तुकाराम